रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कमीत कमी माणसं कोणत्या माणसाला रामकृष्ण हरी म्हणायचं, कोणाला जे हरी म्हणतो एवढं तरी ध्यान राहतं. आता आता व्हिडिओ पाहिला मी. बर बर. मला शेटला फोन करा, आता खूप दिवस बी झालेत ना, 7-8 महिने झाले असेल बोलता बोलता फोन नाही, काही हो, नाही. बोलता बोलता कसे दिवस गेले. आम्ही व्यापात एकदा अडकलो. नाही नाही, राजस्थानला गेल्यावर राजस्थानचं, गुजरातला गेल्या गुजरातचं, महाराष्ट्रात गेल्यावर महाराष्ट्र. तसं नाही शेट. कोणीतरी समाजाला ते म्हणे 1 लाख लाख मेले तरी चालते, पण पोशिंदा मारायला नसो चालते. बर. शेवटी तुम्ही लोक सुरक्षित राहणं, सुरक्षित करणं. लाखो शेतकरी तुमच्या मानेवरती मान आहे त्यांचे. मग तुम्हाला बिजी असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला तुमचं बिजीपणा तोडणं हे आमची चूक पण राहील. कधी कधी तुम्ही समजा उदाहरण, तुम्हाला 10 फोन आम्ही जरी केले आणि तुमचं बोलणं झालं तर राग म्हणू नये का, वेळ तशी असते कधी कधी माणसं. हो 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 हो. हे काही शेतकरी असं नाही ना, मी शेटला फोन केला, मग त्याच्या आड तर नाही जायचं, मला दुसरीकडे जायचं. कशाला जायचं दुसरीकडे? हा. आजची आवक भरपूर होऊन बी भाव खूप प्रचंड राहिले, खूप त्याच्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. हा. हा, बघितलं मी आता इतक्यात 10 मिनिटापूर्वीच व्हिडिओ बघितला. मला शेटला नाही, फोन मला करून. एक महाराष्ट्राचं एक गणित जरा चुकणार आहे असं वाटतंय, कोणता? की आज आपण भक्कम झालोय. राजस्थान गुजरात मध्ये आपण फळी उभी केली, सगळ्या व्यापाऱ्यांची त्यांना ताकद दिली. बर तो ताकदीचे पैलवान आपल्या आखाड्यात आहेत. पण बर. ज्यांच्याकडं व्यापाऱ्यांची कमतरता आहे आणि त्याच्याकडे जर माल वाढला, मग तर ते ज्याच्याकडे माल वाढला तर ते बाजार ढासळू शकतात. आणि त्या ढासळल्याचा परिणाम आपल्याला सुद्धा होतो. आपल्यावर नाही, आमच्यावरती तर नंतर होईल, पण पहिल्यांदा बांधावरती होईल. कोणतरी म्हणणार बघा तिथं काय रेट मध्ये गेलाय. नाही ते काय होतं शेट, ह्या गोष्टी जे आहे ना, शेतकऱ्यांनी मला काय म्हणतं ऐका, कुठेतरी आपलं एक भाव असला पाहिजे. जसं आता हे राजकारण सोडून द्या, तसा स्त्रीचा भाव पतीवरती असणार, तसा एक भाव ठेवला पाहिजे. ठीक आहे, तुमच्याकडून एखाद्या दिवस आम्हाला 10,000 कमी येऊ द्या ना, पण ते तुमच्याकडेच भाव ठेवा ना. नाही, माझं एक मत आहे, यातनं जे एक वादळ असं तयार झालं पाहिजे. प्रत्येकाने कॅपॅसिटी, बाबा माझी 10,000 कॅरेटची कॅपॅसिटी का 20,000ची ती मी हा बांधून घेतली पाहिजे. हा. कुणाची 1000 आहे, कुणीची 500 आहे, त्याने तेवढेच माल उतरले पाहिजे. आणि बस बागेतनं भरपूर सौदे होत आहेत, तिथं बी झाले पाहिजे, पण मार्केटमधून रेट कमी नाही झाले पाहिजे, हे प्रत्येकाने काळजी घेतली. कारण तुमच्या बोलीवरतीच इकडे मागे हे होत असते, तयार होते शेतामध्ये. हा तुमच्या हा. बोलीवर उदाहरणार्थ तुमच्याकडे 200 चालेल, म्हणजे इथं आम्हाला 250 कसं काय देतील ते? हे असं हे गडबड होते आज महाराष्ट्रामध्ये. जे कमिशनधारी सैना फिरते आहे गाड्या घेऊन, तिथं हा हा. कॅपॅसिटी नसताना त्या ठिकाणी माल जास्त घेऊन गेली आणि जर बाजार ढासळले तर त्याचं पण त्याचे परिणाम आमच्यावर पण येतात आणि तुमच्यावर पण येतात. 100%. शेवटी कुठंतरी नाही तिथं बोट दाखवलं जाईल ना, आमच्या ठिकाणी बघा बरं काय. मग शेवटी तुम्हाला काहीच करता येत नाही ना त्याच्यामध्ये. म्हणून वादळ असं पेटलं पाहिजे की प्रत्येकाने प्रत्येकाचे पोटाची भूक पाहता तेवढा जर शेतकऱ्यांकडनं माल बोलवला आणि बाकीचा जर बागेवरच ठेवला, हो. भले 2 दिवसांनी येऊ दे बाबा, माझी कॅपॅसिटी आजची एवढीची. नाही आता आहे सध्याला बरं सेट, आता पाऊस कसा पडतो भगवंत कृपेने याच्यानंतर ते नाही सांगता येत. पण सध्याला आहे ना, मालाची जॅम्पिंग काही होणार नाही. कारण अजून माल आमच्या भागात तरी पैठण तालुक्यामधले, संभाजीनगर मधले ना, सर्व पैठण म्हणा, कारण क्षेत्र जास्त तिथं, याला भरून 1 महिना बाकी आहे. नाही, पण मुद्दा असा आहे की एखादी दिवशी आवक होणार आहे, जर बाजार ढासळले की जागेवर जर बाजार ढासळले तर आम्हाला प्रतिस्पर्धी जागेवरून घेणारा व्यापारी दिल्लीला माल पाठवते, कलकत्त्याला हो पाठवते, हो हो 100% पंजाबला काय नाही होईल. पाठवते. मग हो त्याचे 100. परिणाम आमच्यावर पण होणार. पर्यायी परिणाम हे संपूर्ण शेतकऱ्यांच्या मालावरती होणार. हो. तुमचा व्यापारी आणि बांधावर घेणारा व्यापाऱ्यांचा माल एका ठिकाणी, ती गोष्ट खरी आहे ती. हा. आणि मग मी आज ते जो परिवर्तन केलं की प्रत्येकाने महाराष्ट्रात आडत्यांनी जरा थोडंसं परिवर्तन असं केलं की बाबा माझी बुक किती आहे, 700 कॅरेट, मी 700च्या वर 701 उतरून नाही घेणार. खरी गोष्ट आहे ती. हे तुम्ही जर झालं, मागणी आणि पुरवठा याचा जर समतोल झाला तर मग तर विशेष नाही. मी मग तर तुम्हाला विशेष सांगतो, आपण बाजारच पडून देणार नाही. नाही, ते तुम्ही हे करतायत ना, सगळ्याला हँडल करताय, फार चांगली गोष्ट आहे. ते आता काय होतं, हे जे नवीन शेतकरी असतात का, याला कोणतरी आम्हीच दाखवतो, अरे तिथं 300 रुपयाचे पुढे माल चालला, म्हणजे तिकडे जातात आणि तिकडे जाऊन नंतर परत हेच खाऊन वापस येतात. म्हणजे तुमच्याकडे नाही आणि त्याही माणसाकडे काय नाही, असं होतं ते कधी कधी. बरोबर आहे. हा. आता ते काय होतं माहितीये का, बापू शेठचं मी आता काय ओरल ते याच्यावर बघितलं ना, याच्यावर युट्यूब वरती, त्यांच्याकडे मालच नाही. त्याचा माल परिणाम काय झाला, मग ते बाकी तिथलचे लोक पांगले ना, मग ती परत आवक वाढल ना, दुसरीकडे जाऊन ती. नाही बघा, प्रत्येकाची कॅपॅसिटी. आता तुमचं ज्यावेळेस वय होतं हा 20-25, तुमची काम करण्याची ताकद त्या प्रमाणात होती. आता तुम्ही बरोबर जर आहे, बरोबर आहे. 55-58-60 वर गेलेला आहे तर, किंवा तुम्ही 65 वर गेलेला आहे तर तुमची कॅपॅसिटी कमी होती. मग तशी प्रत्येकाची जवानी व्यापारातली हा आहे वेगळ्या खरी गोष्ट. वर्षात असते. ते आता काही ठराविक काळ असतो माणसाचा, बरोबर आहे, ठराविक ठराविक काळ काळ. असतो, तसा बरोबर माझा बी ठराविक काळ असताना मी नाही ना.
नाही 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 नाही. मी पुढच्या पिढीला आता नवजवानातच ताकद दिलेली की तू हातात घे. हा आणि तुम्ही मी- ते ऐका, मला तुमची काही स्तुती करायची नाही, आपला विषय पाठीमागे पण झाला. हम्म. तुम्ही हे जे केलं ना, तर तरुण पिढी उभा केली, लय चांगलं केलं ते. हा. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणजे तुम्ही आडत्याला घेऊन जर समन्वय जर साधित म्हणून याच्यापेक्षा शेतकऱ्यासाठी आणखी काय चांगलं पाऊल उचललं पाहिजे. माझं तेच पाऊल आहे. महाराष्ट्रातल्या आडत्यांनी आज शेतकऱ्यांना वाचवायची वेळ आलेली आहे, तर तुम्ही तुमच्या कॅपॅसिटी एवढा माल जरूर घ्या, पण 100%. त्याच्या ह्याच्यावरती कुत्र जसं टांगड्या करतात तसं त्या व्यापाऱ्यांनी टांगड्यावर करून त्याची बोली लावू नये. नाही नाही, विनाकारण कशाला आता म्हणजे मोठ्याचा मोका घ्यायचा आहे. हा, हे जर झालं भविष्यामध्ये तर मला सांगतो की जागेवरच सुद्धा बाजार स्थिर राहतील, मार्केटमध्ये सुद्धा स्थिर ठेवू शकतोय आपण. आणि खरी गोष्ट आहे, आणि ऐका ना शेठ, आता आपल्याकडे ना तेल्या लोकांनी एवढं तोंड वर काढलं, जे पश्चिम मांडत होतो ना तुमच्याकडं, यावर्षी तुपेवाडी जे आपण म्हणतो ना, बद्री पाडले हे ते सगळे हो हो हो. भरपूर भरपूर आलंय आमच्याकडे सगळीकडे तेलाचं. आले. अहो माझी बाग असेल तरी माझ्या बागेवरती त्या वातावरणात मी वाचू शकत नाही. आजूबाजूला बा- तेल आलं तर मला येणार तेल. हा नाही नाही, मला एक सांगा, सालेला कुत्र्याचा वास सगळ्या लोकांना येणार ना, फक्त कमी जास्त नाकाला उपरला तर कमी आहे, एवढंच फरक आहे, दुसरं काय हो फरक आहे? हो हो हो. तसंच प्रकार आहे. बरं, काय तब्येत काय म्हणते शेठची? एकदम छान. बरं, काय करा, जपा तब्येतीला जपा. येऊ चुकलं तुमच्याकडेच मला आणणार, मी पुन्हा सोडित नाही, घाबरू नका तुम्ही. मला किती लागू द्या, 1000 भाडं जास्त लागू द्या, आपलं ठरलेलं आहे ते. हा, हो का? हा. मी सर्वांना सांगतोय, आज काही लोक कमिशनवर चालतात, बाबा 4 रुपये गाडीला भाडं वाढून द्या, पण माझ्याकडनं 10-20 रुपये किलोची जर वाढ होत असेल आणि तुम्हाला 300, 350, 400 रुपये कॅरेट जर वाढून मिळत असेल, त्या गाडीवाल्याला पण सुद्धा बिचाराला जपा, त्याला 10 रुपयाची अपेक्षा आहे. तो 10 रुपयासाठी चुकीच्या मार्गावर नको यायला आपल्याला. नाही नाही, घडण ते, याला आपल्या नाशिकलाच घडलं ना, मी पाहिलं ना ते व्हिडिओ. ते तुपवडचे आपले पाहुणेच होते, ते म्हणजे आशीर्वाद डायरेक्ट म्हणजे 38,000 रुपये वाढले म्हणजे. 40,000 पारुंडीचे. हा, आम्ही होतो ना त्यावेळेस, म्हणजे कसं, मी पूर्ण ते पाहुणेच मला भेटले स्वतः. मी त्याला इतकं बोललो, काय करा तुम्ही एका ठिकाणी भाव ठेवा कुठेतरी, काय पण मला ते नाही म्हणायचं. उदाहरण, तुम्हाला पांडुरंग आवडतो का, पांडुरंग भाव ठेवा. तुम्हाला वा. मारुती आवडतो, मारुतीवरती ठेवा, पण मग तुम्ही पांडुरंग मारुती करू नका. त्या इथपर्यंत बोललो मी. हा, नाही आहेत आता लोकांना कळायला लागलेले, लोक सोडित नाहीये. तर मी उलट आता सांगितलं, माझी कॅपॅसिटी एका दिवशी उलटून नाही, म्हणून मी आज जसं विरळून म्हणतोय, प्रत्येकाच्या बरोबर. शब्द डोक्यात बसलाय विरळून. ते लक्षात आलं सेठ, तुम्ही बरोबर सांगता ना, पण ह्या लोकांच्या डोक्यात बसून जो काय म्हणते, "नाही हो, या सरसकट माल तोडू." सरसकट काय तोडता येड्या हो, पहिलीपासून डाळिंबाची हीच पद्धत आहे. आता ते जयाचे अण्णा सरोदे म्हणून आहे ना, ते होते जय माता दी, म्हणजे आपण जुन्या मार्केट शिवाजी पाटील होते का, तुम्ही आठवतो तुम्हाला, नाशिकला हो 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 हो. वारले ते आता. हे जे बापू शेठचे मामा होते ते बर बर. त्यांचं गिरे त्यांच्या शेतकरी होते. ते काय करायचे, दयाजी अण्णाचं वय आज 80-85 वर्ष होय. त्या माणसाने ते डाळिंब म्हणजे तुमच्या लेवलला होते 40 वर्षापूर्वी, त्यांनी शेठ कधीच एका डाळ माल नाही तोडला. विरळून तर त्यांचं पहिलं फळ आणि शेवटचा तोडा एकच सारखा माल. हा, असंच आपल्याला घडवायचे. पहिलं फळ ते शेवटचा थोडा एकसारखाच पाहिजे. आणि एक साहजिकच आहे, त्या झाडावरचा लोड कमी 10-10 किलो कमी होत गेला, त्याला ताकद मिळते ना. हो, बरोबर आहे. काय म्हणता शेठ, आता तुम्ही बोलता भरपूर, प्रत्येकाला बोलावं लागतं. आमच्यासाठी एवढं बोला भरपूर झालात तुम्ही. भेटू आता भेटे आणती. भगवंत आपल्याला ताकद देतो, भगवंत आपल्या मुखातून वाणी घडून घेतो. हो, नाही नाही, हम्म. ती सेवाच आहे ती शेठ, ही प्रत्यक्ष सेवा आहे. सेवा. तो काय म्हणे, देवान त्यांची केली पावे सेवा, तुम्ही ही डायरेक्ट पांडुरंगाची सेवा करता, तुम्ही आमची सेवा केली म्हणजे असं काही विषय नाही. पांडुरंगाची सेवा म्हणजे हेच, त्याचं कुठंतरी पाईक आपण आहे, तेवढे लायक आहोत असं परमेश्वर आपल्याला कुठं मानतोय, म्हणून आपल्या जबाबदारी खांद्यावर देतो, एवढंच मी मानतोय. ऐका, तुमच्याकडून काय मला घ्यायचं द्यायचं, पण मी काय बोलू, तुमची काही माणसं आहेत ना, ज्याच्यावरती हजारो माणसावर ते माणसं सक्षम असणं गरजेचं. हो, हा. ती ताकद परमेश्वराची आपल्याला जेवढं हे दिलेलं आहे, काळ दिलेला आहे, तो आपल्या सेवेचा आहे, सेवा करायची. परंपरा आहे. तुमच्या घराची परंपरा नाही शेठ, तुमच्या जे आहे ना कुटुंबातली, तुमचे जे ना काय जे ग्रुप आहे, आता आपला सध्याला जे चौधरी केडी ग्रुप म्हणतो आपण, हो, 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 ते परंपरा राहणार आहे. कारण तुमचंच लोकांमध्ये तुमची जी पिढी आहे, जे स्टाफ आहे तुमचा, तुम्ही ते स्टाफ त्या विचारात तयार केला. कारण मी रोज बघतो ना, आता ते अविनाश झाला आपले नाशिकचे, त्यांचं नाव काय, मंगेश शेठ, एक त्यांची म्हणजे शेतकऱ्याविषयी आस्था आम्हाला लगेच कळतं ना. आपलं माझ्या वयाच्या मनात कळते ना, हे लोकांची स्थिती काय नेमकी. नक्की. हो हो हो. सो तुमचे आशीर्वाद अशीच राहू द्या. चालून भगवंत आहे. जरी फोन नाही झाला तरी स्मरण रोज आहे तुमच्यावर, याच्यापेक्षा आणखी काय सांगू. हृदयातनं तुम्ही मला स्वीकारलेलं आहे, हृदयातनं माझ्यासाठी दुआ तुम्ही देतात, आणि त्या ताकदीवर तुम्ही पुढे पळत आहे. खरी नाही, मग ती एकमेकाचं सहकार्य लागतच ना शेवटी, असं कसं. हो. चालेल. हो शेठ. ओके, रामकृष्ण. रामकृष्ण.